नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मी विधवा होते। काही महिन्यापूर्वीच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता। मला पण मागे पुढे कोणीच नव्हतं, फक्त एक 7 वर्षाचा मुलगा होता। माझं लग्न कमी वयात झालं होतं आणि आता माझं वय 26 वर्ष आहे। नवऱ्याच्या निधनानंतर मला आता फक्त माझ्या दिराचाच आसरा होता। माझ्या माहेरी माझी आई होती। माझ्या लग्नाच्या 1 वर्षाने देवाघरी गेली। बाकी कुठल्याच नातेवाईकाकडून मला अपेक्षा पण नव्हती। त्यामुळे मग मी दिरासोबत राहायचं ठरवलं। आमच्या नात्यातील काही जण येऊन मला सांगू लागले की दीर तुझ्यासाठी परपुरुष आहे आणि दिरासोबत एका छताखाली राहणे योग्य नाही। मग मी त्यांना सांगितले की ठीक आहे, मग मला तुमच्या घरी राहायला न्या। तेव्हा मात्र त्यांची तोंड गप्प झाली। आजकालच्या जगात कोणी कुणाचं नाही काही करत नाही, कोणी दुसऱ्याचं उचलत नाही। पण माझ्या दिराने मला वचन दिलं होतं की मी तुमचा आणि तुमच्या मुलाचा सांभाळ करीन। सकाळी नाही, आम्हाला खूप त्रास दिला, कारण आम्ही एका छताखाली एकत्र राहत होतो, पण कोणी आमची जरा देखील मदत केली नाही। मग मला कळून चुकलं की लोकांना फक्त बोलायला येतं, बाकी काही नाही। खरंच त्यांना माझी काळजी असती तर त्यांनी मला त्याच्याकडे आसरा दिला असता, पण लोकांना त्यांच्याशी काही देणं घेणं नाही। ते फक्त मला त्रास द्यायचा होता। एकदा मी माझ्या दिराला सांगितलं की आपण दुसरीकडे राहायला जाऊया, पण त्याने सांगितलं की दुसरीकडे वातावरण चांगलं नाही आणि तिथली माणसं पण चांगली नाहीत। मी असं ऐकलं की तिथली माणसं बायकांचा वापर चुकीच्या कामासाठी करतात आणि तुम्ही माझ्या भावाच्या पत्नी आहात, त्यामुळे तुमची जबाबदारी माझी आहे। माझा भाचा माझ्या भावाला एकुलता एक निशाणी आहे आणि त्यांचा सांभाळ करायला मी समर्थ आहे। त्यांचं ते बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं, पण समाजाची भीती आठवत होती। मग माझ्या दिराने सांगितलं की आपण ही जागा सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ। त्यांचा हा निर्णय ऐकून मला आनंद झाला। मग आम्ही ते शहर सोडून दुसरीकडे निघून आलो। आता आम्हाला तिथे कोणी ओळखत पण नव्हतं आणि आम्ही जास्त कोणाशी बोलत पण नव्हतो, कारण मग पुन्हा आमच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले असते। कधी कधी शेजारच्या बायका माझ्याकडे येत होत्या, तेव्हा मला माझ्या दिराबद्दल प्रश्न विचारत होता। तेव्हा मी त्यांना सांगायचे की तो माझा लहान भाऊ आहे। मग त्यानंतर हळूहळू सगळीकडे हेच पसरलं की मी माझ्या भावासोबत राहते, त्यामुळे मग आम्हाला तिथे राहताना कसलीच अडचण नाही आली। माझ्याकडे माझ्या लग्नातले काही दागिने होते, ते विकूनच आम्ही इथे आलो होतो। माझ्या दिराने इथे आल्यावर धंदा चालू केला आणि तो धंदा काही दिवसातच छान चालायला लागला। घरात बऱ्याच पैसा येऊ लागला। आम्ही बऱ्याच वेळा त्याला धंद्याबद्दल विचारायचे, पण प्रत्येक वेळी त्याने त्याचे उत्तर देणं टाळलं। मग मी जास्त काही विचारणं सोडून दिलं। माझ्यासाठी तर तेच महत्त्वाचं होतं की घरात पैसा येतोय। माझा देर एक चांगला माणूस होता आणि तो कधी चुकीचा वागला असेल मला कधीच वाटत नाही, आणि त्यामुळे मग मी जास्त त्या भानगडीत पडलेच नाही। त्यांच्याकडे भरपूर पैसे आले आणि मग आम्ही तो एरिया सोडून एका चांगल्या एरियात मोठं घर घेतलं। आता आम्ही मोठ्या घरात राहायला आलो होतो आणि आमचं राहणीमानसुद्धा श्रीमंतासारखं होत होतं। जास्त पैसा येऊ लागले तसे सगळे नातेवाईक आमच्याकडे येऊ लागले। माझ्या दिराचं लग्न अजून झालेलं नव्हतं। त्याचे पैसे बघून सगळ्यांचे डोळे चमकायला लागले आणि त्या सगळ्यांच्या डोळ्यात माझा दीर आणि त्याचे पैसे टोचू लागले। त्या लोकांना तर आधीच मी माझ्या दिरासोबत राहिलेलं आवडत नव्हतं, आता तर ते अजूनच ओढून ताडून बोलू लागले। कुणीतरी असं बोललं की दिरासोबत लग्न तरी कर, नाहीतर वेगळे राहा, तुझं त्याच्यासोबत राहणं बरोबर नाही। पण त्यांना लोकांना जेव्हा मी सांगायचे की मला तुमच्याकडे ठेवून घ्या, त्यावेळी ते लोक तोंड फिरवायचे। मोठ्या घरात आल्यावर मी एका म्हाताऱ्या बाईला कामासाठी ठेवली होती, जी कायम आमच्या सोबत राहायची, म्हणजे मी एकटी नसायचे। श्रीमंत झाल्यावर माझ्या दिराने अजून एक काम चालू केलं होतं। तो प्रत्येक महिन्यात 50 मुलीची लग्न लावून द्यायचा। त्या मुली खूप गरीब घरातल्या होत्या। मग तो त्यांना हनीमून तीर्थयात्रेला पाठवायचा आणि सगळा खर्च तो स्वतः करायचा। त्यांच्या या वागण्यामुळे मी खुश होते, पण व्हायचं असं की जेव्हा ती मुली तीर्थयात्रेला जायची, येताना ती विधवा होऊन यायची। आता मात्र मला टेन्शन यायला लागलं, कारण असं प्रत्येक मुलीसोबत होऊ लागलं। ही गोष्ट समजल्यावर माझ्या दिराला पण टेन्शन आलं, कारण त्याने देवाच्या दर्शनासाठी ही जबाबदारी उचलली होती। गरीब मुलीची लग्न लावायची आणि त्यांना देवदर्शन करून आणायची। पण आता हे घडू लागलं होतं। माझा दीर मला ही गोष्ट कुणाला कळता कामा नये की जी मुलगी लग्नानंतर देवदर्शनाला जायची ती विधवा होऊन माघारी यायची। त्याचं हे बोलणं मला थोडं खटकलं, कारण मुलींना तर ही गोष्ट माहीतच असली पाहिजे की देवदर्शनाला जाताना या घटना घडत होत्या। मी माझ्या दिराला ही गोष्ट सांगितली की मुलींना पण हे माहीतच असलं पाहिजे की येताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू होतोय। पण मी हे सांगताना आयुष्यात पहिल्यांदा माझा दीर माझ्यावर ओरडला। त्यांच्या अशा वागण्यामुळे मला धक्काच बसला। तो आजपर्यंत माझ्याशी कधीच आवाजात मोठ्या बोलला नव्हता, उलट तो मला त्याच्या भावाची विधवा समजायचा आणि मला मोठी बहीण म्हणून माझ्याशी वागायचा। पण आज तो जसा माझ्याशी बोलला तसा तो अगोदर कधीच बोलला नव्हता। मग तो माझ्याशी बोलून निघून गेला, पण मी अजून याच विचारात पडले होते की नक्की याला काय झालं। मी माझ्या मुलाला जेवण दिले आणि त्याला झोपवलं। माझी स्वतःची झोप मात्र उडाली होती, कारण माझ्या दिराचा स्वभाव दिवसेंदिवस बदलत चालला होता। मी त्याला काय मृदू बोलताना बघितलं
होतं, पण मागच्या काही दिवसापासून त्याचं ते रूप माझ्यासमोर येत होतं. ते बघून माझ्या विश्वासच बसत नव्हता. आता तर तो जास्तच अंडग्यासारखा वागू लागला. आज पुन्हा तो माझ्याशी उद्धट भाषेत बोलत होता. तेव्हा मला आश्चर्य वाटलं की तो रात्रभर आलाच नाही. मी त्याची वाट बघत बसले होते. कुठेतरी माझ्या मनात पाल चुकचुकली की तो काहीतरी चुकीचं काम करत असणार, कारण घरात एवढा पैसा येत होता आणि आता मला माहीत झालं होतं की मुली तीर्थयात्रेला जायच्या आणि येताना त्या विधवा व्हायच्या. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. मी एक कडी जोडत गेले आणि माझ्या लक्षात आलं की या सगळ्यात नक्कीच काहीतरी काळबीर आहे. त्या रात्री तो घरीच आला नाही. तो पुढचे 3 दिवस घरी आलाच नाही. मग मला आता खूप काळजी वाटू लागली की माझा देह अखेर कुठे गेला असेल. या अगोदर असं कधीच झालं नव्हतं. तो 2-3 दिवस बाहेर राहिला नव्हता. याच विचारात मी असताना अचानक घराचा दरवाजा उघडला. मी माझ्या खोलीतून बाहेर आली आणि बघितलं तर माझा मुलगा शाळेत गेला होता आणि दिवसाचा या वेळेला माझा दीर कधीच माझ्या खोलीत येत नव्हता, पण तो त्या अवस्थेत माझ्या खोलीत आला होता. त्याची ती अवस्था बघून मी त्याच्याकडे बघतच राहिली, कारण माझा देह दारूच्या नशेत होता. आजपर्यंत मी कधीच त्याला अशा अवस्थेत बघितलं नव्हतं. त्यामुळे त्याला असं बघून मला खूप मोठा धक्का बसला. त्याचे पाय एकमेकांत अडखळत होते आणि तो माझ्याकडेच येत होता. तो अचानक माझ्याजवळ आला आणि एकदम माझ्या पायात येऊन पडला. त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. त्याने खूप जास्त दारू प्यायली होती आणि तो अजिबात शुद्धीत नव्हता. तो माझ्या पायात पडला आणि जोरजोरात रडू लागला. मला आश्चर्य वाटलं की तो रडत का असेल, आणि तेवढ्यात रडता रडता मला तिथेच बेशुद्ध झाला. दुपारच्या या वेळेला तो माझ्या खोलीत येऊन बेशुद्ध होऊन पडला होता आणि जर का कोणी त्याला माझ्या खोलीत बघितलं असतं तर माझी अब्रू गेली असती, कारण समजा तो क्षण असा होता त्यावेळी घरात फक्त तो आणि मी दोघेच होतो. कामवाली बाईची आज सुट्टी होती. माझ्या खोलीतील तो अडखळलेला धुंद डोळ्यांनी माझ्याकडे बघत होता. त्याचा श्वास जड झाला होता. डोळ्यात ढगाळ उभी होती. मी घाबरले होते, पण त्याच्यात काहीतरी ओढतल्यासारखं वाटत होते. बाहेर जा, मी हलकेच म्हणाले, पण आवाज ताकद नव्हती. तो मात्र हसणे की त्यात एखादी रहस्य दडले असेल. मी त्याचा हात धरला. त्याचे हात मोठे, खडबडीत पण आश्चर्यचकितपणे कोमल. तो ओढत गेला होता. मीही ओढत होते. एक अजब स्पर्धा, एक न बोललेले नाते. मला तुला बाहेर काढायचं की आत ओढायचं, त्याने कुजबुजत विचारले. माझा श्वास रेंगाळला. त्याच्या अंगातली वासाची ऊब, मद्याचा हलकासा अंश मला भोरा असल्यासारखा झाला. तो वजनदार होता, पण मी आता त्याला ओढत नव्हते तर त्याच्यासोबत वाहत होते. हॉलच्या दिव्यात त्याच्या चेहऱ्यावर सावल्या रोमॅन्टिक लागत होत्या. त्याच्या खोलीत पोचल्यावर त्याने माझा हात सोडला नाही. खोलीत 2 पावले आत गेल्यावर तो माझ्याकडे बघत होता, जणू काहीतरी मागत होता. पण माझ्या मनात मुलाची वेळ होती. मी त्याच्या खोलीत दार लॉक केलं, पण त्या कड्यावर हात ठेवून थोडा वेळ उभी राहिले. आतून त्याच्या श्वासांचा आवाज येत होता. दीर अशा अवस्थेत होत, पण मी विचार करत होती. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाहिलं असतं तर कदाचित ही गोष्ट वेगळी वळणावर गेली असती. एक गुप्त, धोकादायक पण अत्यंत रोमॅन्टिक रहस्य माझ्या मनातून रुतून राहिलं. कुठे जाऊ नये म्हणून मी त्याच्या खोलीत कुलूप लावलं. मग मी माझ्या मुलाला आणायला गेले. मी माघारी आले तेव्हा माझा देर आत होता. माझ्या मुलाला फ्रेश केलं आणि थोडं खायला दिल्यावर तो त्याच्या क्लाससाठी निघून गेला. मुलगा निघून गेल्यावर घरात परत शांतता पसरली. खिडकीतून येणाऱ्या रात्रीचा हलका चंद्रप्रकाश पडशीवर विसावला होता. मी हळूच धीराच्या खोलीचा दरवाजा उघडला. तो तसाच होता. बेशुद्ध नव्हे तर एखाद्या सुंदर दुःखी स्वप्नात हरवल्यासारखा पलंगावर आडवा पडून होता. हात अलगद पसरले, श्वास हलका पण अनियमित. त्याच्या चेहऱ्यावर मद्याचा नुसता धस्सा नव्हता, तर गेल्या कित्येक वर्षाची आतले दुःखे उतरल्यासारखे वाटत होती. माझा दीर नेहमी कणखर वाटणारा माणूस या क्षणी काचेसारखा नाजूक भासत होता. असं काय घडलंय तुला, मी हळूच कुजबुजले. त्याच्या कपाळावरची रुळलेली केस मागे सरकवताना हा थोडासा थरथरता. त्याचा स्पर्श उन्हाने तापलेल्या दगडासारखा उबदार होता. त्याला शुद्धीवर आणण्याचा कसलाही उपाय मनात येईना. तेवढाच एक धक्कादायक कल्पना डोक्यात आली. बालीतील कोणत्या तरी प्राचीन विधीसारखी, पण मी ती केली. स्वयंपाकघरात जाऊन एका मडक्यात थंडगार पाणी भरले. परत येताना माझ्या हातात ती मडके रुपेरी चंद्रप्रकाशात चमकत होते. त्याच्या तोंडावर पाणी ओतले. एक थेंब नव्हे तर धारच धार. तो धडकी भरून उठला. डोळे उघडले, पण आत त्यात अजूनही रात्र होती. श्वास सुटला तोवर त्याची नजर माझ्यावर उतरून राहिली. ओल्या ओठावर एक हलकासा लहानसा हरवलेला हास्यरेखा म्हटला. तो त्याचा आवाज जणू दूरच्या खोलीतून येत होता. तोंड बंद ठेव, मी कडकपणे म्हणाले, पण डोळ्यातून पाणी वाहत होते. आता बेडवर जा, झोप, शुद्ध आली की बोलू. त्याने आज्ञा पाळली किंवा प्रेमाने बांधल्यासारखा वागला. ओल्या कपड्याने त्याने अलगद पलंगावर मान ठेवली. त्याच्या अंगाला पाण्याची थंडसर चिटकली होती आणि मी पाहत होते स्नायूंची प्रत्येक हालचाल. धरकाप उडवणाऱ्या त्वचेची ओल, अर्धवट उघड्या डोळ्यांनी एकाकीपणा. मला रडू आले. न ओळखलेल्या प्रेमाचा भाराने मी समजावू लागले. त्याने पहिल्यांदाच मद्यप्राशन केलं होतं. कदाचित माझ्यासाठी किंवा माझ्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीसाठी तो बेडवर पडला होता. शुद्ध अरुण, पण आत अजूनही माझ्या हाताचा शोध घेत होता. मी बसले त्याच्या शेजारी, हात त्याच्या हातात दिला. बोट विनवणी केली.
आणि त्याची निद्रा गाढ होती, पण बोटांचा स्पर्श मात्र कायम राहिला. संपूर्ण दिवस तो तसाच पडून होता आणि मी कोणास सांगणार की त्याची ती बेशुद्ध अवस्था मला या आयुष्यातील सर्वात सुंदर रूपात घेऊन आली होती. त्याच्या छातीतला हलकासा उतार चढा वेड्यासारखा शांतीतून माझ्याकडे झुकणारी बोट हा प्रसंग शब्दात रोमॅन्टिक नव्हता, तर हृदयाच्या त्या एका कपाटात कायमचा कोंडला गेला. रात्रीचे 12 वाजले. पूर्णपणे शांतता. फक्त घड्याळाचे कान कोडे आवाजातले टिकटिक आणि माझ्या छातीतील धडधड. अचानक दारावर हलकीची टोकावण्याची साल अगदी एखाद्या लाजाळू प्रेयसीसारखी अनिची धळवी. मी दचकले. शेजारी मुलगा गाढ झोपला होता. त्याच्या श्वासांचा हलका आवाज रुजून गेला. मी एकदा त्याच्याकडे पाहिलं, मग माझ्याकडे. मनात कुणीतरी सांगितल्यासारखं वाटलं आहे, माझा धीर. संध्याकाळच्या घटनेनंतर पहिल्यांदाच तो समोर उभा राहणार होता. पूर्ण दिवस लोटला होता. मी बेडवर हळूच उतरले. पायातल्या घुंगरूंच्या नांदेनेही वातावरण गर्भरात्रीच्या प्रेमपत्रासारखे झाले होते. प्रत्येक पाऊल मी मोजत होते, जणू प्रेमाच्या एका नव्या सीमेवर पाऊल ठेवत होते. दरवाजाची कडी हातात घेतली तेव्हा बोटे थरथरली. हे दार उघडले की एक नातं कायमचं बदलेल हे मला माहीत होतं. दार उघडला आणि समोर तो उभा होता. या क्षणी तो संध्याकाळपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत होता. मान खाली, केस अजून ओलेच होते. नक्कीच घाईघाईने आंघोळ केली होती. त्याच्यावर एक साधा पांढरा शर्ट होता. त्यातील पहिली 2 बटणे उघडी. बारीकसा पाण्याचा थेंब मानेवरून घसरत होता. त्याच्या हातात काही नव्हतं, फक्त हात अगदी शांतपणे शरीराला चिटकले होते. त्याचे पाय बेजोड शांततेत जमिनीवर होते. त्याच्या चेहऱ्यावर काहीशी बोलायची हिंमत नव्हती. पश्चातापाची रेषा चेहऱ्यावर कोरलेली दिसत होती, पण मला त्या पश्चातापाची काही देणं घेणं नव्हतं. मला तर त्याच्या त्या कृत्यामागचं सत्य जाणून घ्यायचं होतं. या दारूने नाही तर अशा वेड्या कृत्याने त्याने माझ्या मनात उभी केलेली आग. तू आज दारू प्यायला होता? मी विचारलं. आज थरथरत होता, पण तो प्रश्न एक वेगळीच चुंबरेची सोडून गेला होता. तो एकटक बघू लागला. प्रथम खाली, मग हळूहळू वर. त्याच्या नजरेने माझे गुडघे, कंबर, छाती, गळा यांचे वस्त्र उघडल्यासारखे. शेवटी तो माझ्या डोळ्यात पाहत होता, पूर्ण निखळ, जणू माझ्या आत्म्यात प्रवेश करत होता. ते पहिले क्षण अनंत होते. रात्रीची शांतता, ओल्या केसातून येणारा साबणाचा सुगंध, त्याच्या ओठाशी हलकीशी थरथर, माझ्या छातीतील वेगळ्या धडधड. त्याने हळूच ओठ उघडले. बोलायचा प्रयत्न केला, पण एक शब्द बाहेर पडेना. माफ करा. मी बोट त्याच्या ओठावर ठेवले. उशिरा आला आहेस, आत ये. हातात हात घेतला. मी त्याला आत ओढलं. रात्रीच्या अंधारात पापण्यांची जादू चोरून त्याचे डोळे लाल झाले होते. थकवा नव्हे तर असल्याशा अशा वादळाने त्याने फक्त मानेने होकार दिला. हो, दारू प्यायलो होतो. तो होकार माझ्या अंगावर उडत्या सरसरीसारखा होता. त्याच्या पापण्या जड झाल्या होत्या, जणू प्रत्येक उघडणे म्हणजे खूप मोठी कबुली. का प्यायलास? माझा आवाज होता, पण खरं तर तो आतून उदास होता. एक प्रिय व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाते बघून मनात येणारं दुःख. तो काही बोलला नाही, फक्त मान खाली घातली. नजर जमिनीवर गेली होती. तेवढ्या दिव्यातील उजळ त्याच्या ओल्या केसातून पाण्याचा एक थेंब त्याच्या कपाळावर घसरला आणि गालाच्या बाजूने खाली गेला. तो थेंब पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी पुन्हा विचारलं, यावेळी आवाज मऊ पण तितकाच तीव्र. तेव्हा तो हळूच म्हणाला, मी जाणून बुजून नाही प्यायलो. मित्राने सांगितलं की हे शरबत आहे. माहीत नव्हतं. त्याने औषध घातलं. त्याचे बोलते संपताना तो थोडासा थांबला. तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? या शब्दात एवढे हजारो अर्थ होते. मी त्याच्याकडे बघत होते. त्याच्यावर विश्वास बसण्याचे कारण नव्हते, कारण तो माझ्यासाठी आत्म्याचा भाग होता. एवढी वर्ष मी त्याला माझ्या मुलासारखं सांभाळलं होतं. त्याने मला कधी बहिणीपेक्षा वेगळं मानलं नव्हतं. पण या क्षणी, या रात्री मी जे बघितलंय ते वेगळंच होतं. धीर, तू त्या मित्राचा ना सोडून दे. मी मोठ्या बहिणीसारखे हात त्याच्या खांद्यावर ठेवले. आपण गरीब आहोत, पण बरे आहोत. त्याच्या पैशातून तुझं काही चांगलं नाही. त्याचा खांदा माझ्या हाताखाली थरथरता. मग वर बघितलं ते बघणं वेगळं होतं. आतापर्यंत ज्याने ज्या नजरेने माझ्याकडे बघितलं होतं ती नजर बदलली होती. त्याच्या डोळ्यात लाली होतीच, पण आता त्यात ओलावा होता. कसली चमक होती, कसला मूक प्रश्न होता. बहीण हा शब्द त्याच्या ओठी नव्हता. प्रेम या शब्दाची सुरुवात होती. कदाचित त्याची नजर माझ्या डोळ्यात रुतून बसत होती, जणू तो माझ्यातले कोणीतरी दार न बंद करता सगळंच वाचून पाहत होता. मला आश्चर्य वाटलं, पण एक प्रकारचा मोहही झाला. माझे हात त्याच्या खांद्यावर असे सरकत होते. ते क्षण नको तेवढे लांबत होते. खोलीत फक्त आपण दोघे होतो. मुलगा दुसऱ्या खोलीत गाढ झोपत होता आणि माझा धीरच होता. माझाच कोणाचा तरी होण्यापूर्वीचं. माझा तो हळूच पुढे झाला. थोडासा झुकला आणि मी श्वास रोखला. अंधारात फक्त त्याच्या डोळ्यांचा हिरा चमकत होता. पण त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्य मला वाटलं जेव्हा मला त्यावर बोलला. तो तेवढाच बोलून थांबला नाही, तर त्याने जाता जाता मला हेही सांगितलं की आता तो 1 आठवडा तरी घरी येणार नाही, कारण त्याला फार मोठं काम मिळालं आहे आणि ते काम एका आठवड्यातच पूर्ण करायचं आहे. मला आता त्याला विचारायचं होतं की तो नक्की काय काम करतो की ज्यामुळे घरात एवढा पैसा येतोय, आणि असलं काय काम करत आहे जे तुला एका आठवड्यातच पूर्ण करून घ्यायचं आहे. पण हे विचाराच्या आधी तो निघून गेला.
त्याने जे सांगितलं ते ऐकून मी विचारात पडले होते की त्याच्या श्रीमंत मित्रामुळेच त्याच्याकडे एवढा पैसा यायला लागला. त्याच्या त्या श्रीमंत मित्रांनीच त्याला एक काम सांगितलं ज्यामुळे तो काही महिन्यातच एवढा श्रीमंत बनला. पण आता तो काही झालं तरी ते काम सोडू शकत नाही, कारण ते काम करायला येणं सोपं नाही, पण त्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. आज 3 दिवस झाले तरी माझ्या धीराचा काही ठाव ठिकाणा नव्हता. तो कुठे गेला आणि कसं काय काम करतो की त्यामुळे आम्ही काही दिवसातच एवढे श्रीमंत झालो होतो. मला काहीच माहिती नव्हतं की मी खूप टेन्शनमध्ये होते की तो असं काय काम करत होता, पण मला त्याचं उत्तर मिळालंच नाही. मग एका आठवड्यानंतर माझा धीर घरी परत आला. तेव्हा मी त्याला विचारलं की एका आठवडाभर तुम्ही कुठे होतास. त्यावर तो मला म्हणाला की मी एका आठवड्यासाठी दुबईला गेलो होतो. त्याचं ते वाक्य ऐकून मला शॉकच बसला, कारण त्याने मला सांगितलं नव्हतं की तो शहराच्या बाहेर चालला आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो अशा प्रदेशात गेला होता. याआधी तो देशात राहूनच काम करत होता. तो जेव्हा कधी दुसऱ्या शहरात जायचा तेव्हा मला सांगून जायचा, पण आता तर तो प्रदेशात जाऊन लागला होता. मला तर माहीतच नव्हतं की माझा देर एक आठवडाभर दुबईहून आला होता आणि त्यामुळे मला हे समजलं. मला धक्काच बसला. मी त्याला विचारलं की आठवडाभर राहून दुबईत काय केलं. हे ऐकल्यावर त्याने एक खूप सुंदर सोन्याचा हार माझ्यापुढे ठेवला, ज्याला बघून माझे डोळे दिपून गेले. रात्रीच्या वेळी लाईटमध्ये तो हार खूपच चमकत होता. तो हार बघताच त्याच्या किमतीचा अंदाजा येत होता. तो नक्कीच खूप महागडा होता. मी माझ्या धीराला विचारलं की एवढा महागातला हार कुठून आणलास. त्यावर त्याने मला सांगितलं की तो हार त्याला दुबईतल्या एका शिखाने भेट म्हणून दिला आहे. हे एकताच मी विचारात पडले की एवढा महागडा हार कुणी भेट म्हणून देईन का. मी त्याला त्यामागचं कारण विचारलं. मग त्याने मला सांगितलं की तू आंबे खा, झाडं मोजू नको. हा हार मी तुझ्यासाठी आणला आहे, त्यामुळे त्याला माझ्याकडून भेट समजून ठेव. घे. मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत तू मला हे सांगत नाही की तू काय काम करतोस, जोपर्यंत मी तो हार घेणार नाही. माझं ते बोलणं ऐकून माझ्या धीराला आश्चर्य वाटलं आणि त्याने तो हार घेतला आणि तो निघून गेला. आता मला सत्यता काय आहे हे शोधून काढायचं होतं, कारण याआधी माझ्या धीराने माझा शब्द कधीच टाळला नव्हता आणि आज तो माझ्या प्रश्नाची उत्तर न देता तसाच निघून गेला. आता हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि त्याच्या सगळ्या प्रकरणाला आता 1-1.5 वर्ष झालं होतं. आता माझा धीर वरच्यावर बाहेरच्या देशात जाऊ लागला होता. कधी दुबईला तर कधी दुसऱ्या शहरात. मी प्रत्येक वेळी त्याला विचारायची, त्यामुळे मला तो हेच सांगायचा की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुम्हाला घर बसल्या मिळत जाईल. एकदा त्याने मला सांगितलं की तो दुबईला निघालाय. मला काहीतरी संशय आला. मला असं वाटत होतं की तो दुबईला नाही तर दुसरीकडेच कोणीतरी जात असणार. म्हणून मी त्याला सांगितलं की मी एक विधवा आहे, पण तीर्थयात्रेला पाठवू दे. हे ऐकल्यावर सुरुवातीला त्याला धक्काच बसला. मग त्याने होकार देत मान हलवली. त्यानंतर मला काही दिवसातच त्याने तीर्थयात्रेला करायला दिली. तो मला एकट्यालाच पाठवणार होता, पण मी त्याच मुलीसोबत तीर्थयात्रेला निघाले. पण मी तीर्थयात्रेला पोचताच मी जे बघितलं ते बघून मला आश्चर्याचा धक्का बसला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण मी तीर्थयात्रेला पोचले नव्हते, तर मी त्या मुलीसोबत दुबईला पोचले होते. पण माझ्या धीराने मला तिथे बघितलं आणि तिथे लगेच येऊन बाहेर काढून मला माघारी पाठवून दिलं. त्याने मला सांगितलं की तू इथे दुबईला काही दिवस राहणार आहे आणि माघारी आल्यावर तुम्हाला सगळं काही सांगणार आहे की हे सगळं अखेर काय चालू आहे. मी माघारी माझ्या घरी आले. आता 2च दिवस झाले होते की अचानक एक दिवस माझ्या घराचा दरवाजा वाजला. आश्चर्य वाटलं, कारण माझ्या घरी कोणी येत नव्हतं. मी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून माझ्या अंगावर काटाच आला, कारण समोर माझा धीर उभा होता आणि तो पूर्णपणे रक्ताने भरला होता. त्याच्या चेहऱ्यावर पण रक्त लागलं होतं. त्याच्या डोळ्यातून रक्त वाहत होते आणि ते खाली फडशीवर टपटपत पडत होते. मी पटकन दरवाजा उघडला. तो तसा धडपडत आत घरात गेला. मी लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टर आल्यावर त्यांनी माझ्या देराच्या जखमावर औषध लावलं आणि एक इंजेक्शन देऊन ती निघून गेला. मी मात्र त्याच्याकडे बघतच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा मी त्याला विचारलं की काय झालं, तू तर दुबईला जाणार होतास, मग अचानक 2 दिवसांनी तू इथं आणि अशा अवस्थेत कसं काय. तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणू लागला, चुकीच्या गोष्टीचा शेवट असाच असतो. मी चुकीच्या मार्गाने जात होतो, मग त्याची शिक्षा तर मला मिळणारच ना. मी देवापाशी मागणी केली की माझ्या कृत्याची शिक्षा मला इथेच दे, कारण मेल्यावर जी शिक्षा मला मिळाली असती ती खूप वेदनादायक असती. त्यामुळे मी जी शिक्षा द्यायची आहे ती इथेच दे. माझा धीर बोलत असताना रडत होता. मी त्याला विचारलं की असं काय चुकीचं काम करत होतास तू. त्यावर म्हणाला की मला सांगू लागला की मी मुलींची लग्न लावत नव्हतो, तर मी दुबईला एका मोठ्या टोळीसाठी काम करत होतो. गरीब घरातील मुलींना फसवून त्यांचं लग्न डॉनच्या माणसासोबत लावून देत होतो. त्यानंतर लग्न झाल्यावर तीर्थयात्रेला सांगून त्यांना दुबईत पाठवत होतो. त्या मुली दुबईत पोचल्यावर त्यांना विकून टाकायचो. 1-1.5 आठवडा वापरून झाल्यावर त्यांना सांगून माघारी आणलं जायचं की त्यांचा नवरा वारला आहे, कारण त्या मुलींना देखील हे समजायचं नाही की त्यांच्यासोबत काय होत आहे, की तोच त्यांचा नवरा आहे की नाही हे पण त्यांना कळायचं नाही.
त्या मुलींना हे सगळं सांगितलं जायचं की हा तुझा नवरा आहे, पण खरं तर दुबईचा डॉन त्या मुलींची विक्री करायचा. ज्याची पाहिजे तेवढी रक्कम त्याला मिळायची त्यासाठी वेगवेगळ्या देशातून मुली आणल्या जायच्या. तेच काम आपल्या देशातून मी आणि माझी श्रीमंत मित्र करत होतो. आम्ही त्या गरीब घराच्या मुलींना लग्नाचा आमिष दाखवून दुबईला पाठवायचो. तिथे त्या मुलीसोबत काय व्हायचं ते त्या मुलींना पण समजत नव्हतं, कारण त्या मुली ज्या माणसासोबत राहत होत्या त्यांना असं वाटायचं की तेच त्यांचे पती आहेत. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यासमोर त्या सगळ्या मुलींचे चेहरे फिरू लागले, ज्यांना कदाचित माझ्या धीरासारख्या लोकांनी स्वप्न दाखवून नरकात ढकललं होतं. माझा धीर डोळे खाली घालून रडत होता. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्ट दिसत होती. मी त्याला विचारलं, मग माझ्यासोबत एक सगळं कसं का केलंस? मला दुबईला का पाठवलंस? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, वहिनी, तुमच्यासोबत मी हे सगळं पैशासाठी केलं नाही. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो म्हणाला, तुम्हाला दुबईला पाठवण्याचा माझा उद्देश तुम्हाला विकण्याचा नव्हता. मला वाटलं होतं की तुम्ही तिथे गेलात तर माझ्या मागे कोणीतरी लागलं आहे का हे मला कळेल, पण तिथे तुम्ही पोचताच मला माझी चूक समजली. तुमच्यावरही त्यांची नजर होती. म्हणजे मी घाबरत विचारलं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, ज्याच्यासाठी मी काम करत होतो त्यांना माझ्यावर संशय आला होता, कारण काही महिन्यांपासून मी मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्हाला दुबईला पाठवणं हीच सर्वात माझी मोठी चूक होती. तिथे तुम्ही पोचल्याचं त्यांना कळलं असतं तर तो वाक्य पूर्ण करण्याआधीच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले, आता मला सगळं खरं खरं सांग, अजून काही लपवू नकोस. त्याने थरथरत्या हाताने खिशातून एक छोटी पेनड्राईव्ह बाहेर काढली. यात सगळ्यांचे पुरावे आहेत, नावे, फोटो, व्यवहार सगळं. मी ती हातात घेतली. तेवढ्यात अचानक बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. माझा धीर घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. वहिनी, कोणीतरी आलंय. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर काळ्या रंगाची गाडी आमच्या घरासमोर उभी होती. माझ्या अंगावर काटा आला. धीराने माझा हात घट्ट पकडला आणि कुजबुजला. लाईट बंद करा. मी दोघेही अंधारात उभे राहिलो. काही सेकंदांनी दरवाजावर जोरात ठोका पडला. धाड. माझं हृदय अक्षरशः छातीतून बाहेर येईल असं वाटत होतं. पुन्हा ठोका पडला. दरवाजा उघडा. तो आवाज ऐकताच माझ्या धीराचा चेहरा पांढरा पडला. तो कुजबुजला. हे लोक मला शोधत आले आहेत. मी घाबरून विचारलं, आता काय करायचं? तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही मागच्या दरवाजातून बाहेर जा. ही पेनड्राईव्ह पोलिसांपर्यंत पोहोचवा. आणि तो हलकसा असला, माझं काय होईल ते होऊ दे, पण तुम्ही वाचलात पाहिजे. त्याचं ते वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. तोच माणूस होता ज्याच्यावर मी गेल्या 1.5 वर्षापासून संशय घेत होते, पण आज त्याच्या डोळ्यात मला पहिल्यांदा पश्चाताप दिसत होता. मी त्याचा हात घट्ट धरला. तुला एकटं सोडून मी जाणार नाही. तो माझ्याकडे पाहत राहिला. वहिनी, मी त्याला थांबवत म्हणाले, नाही, आज आपण दोघं मिळून हे संपवणार. तेवढ्यात दरवाजा जोरात हादरला. आम्ही दोघे दचकून एकमेकांकडे पाहिलं. अचानक माझ्या धीराने माझा हातात हात घेतला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, तुम्ही मला माफ कराल? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुझ्या केलेल्या गुन्ह्याला माफी मिळणं सोपं नाही, पण तू आज सत्य सांगितलंस आणि त्या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करतोयस. त्यामुळे तुझ्यासाठी न्याय मिळावा अशीच माझी इच्छा आहे. तो माझ्याकडे पाहून म्हणाला. शांत झाला. बाहेरचे लोक दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्हाला माहीत नव्हतं की पुढच्या काही मिनिटात या घरात घडणारी घटना संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करणार होती. कारण माझ्या हातात असलेली ती छोटीशी पेनड्राईव्ह फक्त काही पुरावे नव्हते, त्या टोळीच्या प्रमुखाचा एक कासागुप्पित व्हिडिओ होता, ज्यामुळे देशातील अनेक मोठ्या लोकांची नावं समोर येणार होती. आणि सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसणार होता जेव्हा त्या व्हिडिओमध्ये मला एक ओळखीचा चेहरा दिसणार होता. तो चेहरा पाहताच माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, हे अशक्य आहे. कारण स्क्रीनवर उभा असलेला माणूस माझ्या धीराचा साथीदार नव्हता. तो माझ्या आयुष्यातील सर्वात जवळचा आणि विश्वासू माणूस होता. आणि तेव्हा मला जाणवलं, आपण ज्या माणसाला आपला रक्षक समजतो तोच कधीकधी आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका असू शकतो. पण त्या रात्री अजून एक सत्य उघड होणार होतं. माझ्या धीराला मला इतकी वर्ष ज्या कारणासाठी दूर ठेवलं होतं त्या कारणामागे फक्त गुन्हा नव्हता, तर माझ्याबद्दल त्याच्या मनात दडलेली एक अशी भावना होती ज्याची मला कधीच कल्पना नव्हती. मी स्क्रीनकडे पाहतच राहिले. माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ज्या माणसाला मी इतकी वर्ष देवासारखं मानत आले होते तोच या सगळ्या काळ्या जगाचा एक भाग होता. माझ्या हातातून पेनड्राईव्ह जवळजवळ खाली पडली. मी धीराकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, हे खरं आहे का? त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. हो वहिनी, म्हणूनच मी तुम्हाला या सगळ्यापासून दूर ठेवतो. बाहेर पुन्हा दरवाजासमोर जोरदार आवाज झाला. दरवाजा उघडा. माझा धीर माझ्यासमोर उभा राहिला. आत आपल्याकडे वेळ नाही. मी त्याचा हात पकडला. पण आपण कुठे पळणार? तो म्हणाला, पळायचं नाही, पुरावे योग्य ठिकाणी पोहोचवायचे. त्याने फोन काढला आणि एक नंबरवर कॉल केला. सर, वेळ आली आहे. सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. समोरून काय उत्तर आलं मला ऐकू आलं नाही, पण माझ्या धीराच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा आशेची झलक दिसली. काही क्षणांनी घराच्या मागच्या बाजूला पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आले. बाहेर उभे असलेले लोक गोंधळले. माझ्या धीराने माझ्याकडे पाहून हलकसं असत म्हटलं, वहिनी, आता हे सगळं संपेल. दरवाजा उघडताच बाहेर धावपळ सुरू झाली. काही मिनिटात पोलिसांनी घराभोवतीचा
परिसर ताब्यात घेतला. माझा धीर शांतपणे उभा राहिला. एका अधिकाऱ्याने त्याच्याकडे पाहून विचारलं, तू सगळं कबूल करणार आहेस? त्याने मान खाली घातली. हो, माझ्या हातातून जे झालं त्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. पण आधी त्या मुलींना वाचवा. त्यांचा पोलिसांनी ताब्यात घेतलं. जो आत जात असताना मी त्याला आवाज दिला, थांब. तो मागे वळला. माझ्या डोळ्यात अश्रू होते. तू जे केलंस ते चुकीचं होतं, पण आज तू जे केलंस त्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य वाचू शकतं. मी तुझ्यासाठी खोटी साक्ष देणार नाही, पण तुला न्याय मिळावा यासाठी नक्कीच प्रार्थना करेन. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तो पोलिसांसोबत निघून गेला. पुढचे काही दिवस चौकशीमध्ये गेले. पेनड्राईव्हमधील पुराव्यामुळे अनेक लोकांची नावं समोर आली. अनेक मुलींना त्या नरकातून बाहेर काढण्यात आलं. पण माझ्या मनात मात्र एकच प्रश्न सतत घोंगावत होता. माझ्या धीराने मला वाचवण्यासाठी एवढं सगळं का केलं? एका दिवशी मी त्याला भेटण्यासाठी तुरुंगात गेले. तो माझ्यासाठी समोर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची कठोरता नव्हती. तो खूप शांत दिसत होता. मी त्याला विचारलं, माझ्यापासून एवढं सगळं का लपवलंस? त्याने बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी म्हणाला, कारण तुम्ही माझ्यासाठी फक्त माझ्या भावाची पत्नी नव्हता. माझं हृदय जोरात धडधडलं. मी त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, तुम्ही माझ्या आयुष्यातील आईसारख्या आहात, बहिणीसारख्या आहात आणि माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहात जिला मी कोणत्याही किमतीवर दुखावू इच्छित नव्हतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मग मला सत्य का सांगितलं नाहीस? तो हसला. कारण सत्य सांगितलं असतं तर तुम्ही मला कधीच माफ केलं नसतं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, माफ करणं आणि विसरणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मी तुझं कृत्य विसरू शकत नाही, पण आज तू केलेल्या पश्चात्तापाकडे दुर्लक्षही करू शकत नाही. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, एक विनंती आहे. काय? माझी शिक्षा संपल्यानंतर तुम्ही मला या घराच्या दारात उभं राहण्याची एक संधी द्याल का? मी काहीच बोलले नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिले. त्या दिवसानंतर मी त्याला भेटायला अधूनमधून जाऊ लागले. काळ पुढे सरकत गेला. केस कोर्टात चालू राहिला. त्याने स्वतःच्या विरोधातही साक्ष दिली. यामुळे अनेक मोठ्या लोकांपर्यंत तपास पोहोचला आणि जवळपास 2 वर्षांनी एक दिवस मला फोन आला, तुमचा धीर आज सुटत आहे. माझ्या हातातून फोन निसटता वाचला. मी त्याला घ्यायला गेले. तुरुंगाच्या गेटमधून तो बाहेर आला. त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. तो माझ्याकडे पाहून थांबला. मी काही बोलले नाही. तोही काही बोलला नाही. फक्त त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी पुढे गेले आणि म्हणाले, चल घरी जाऊया. त्याने माझ्याकडे पाहिलं. तुम्ही मला अजूनही घरी घेऊन जाणार? मी शांतपणे म्हणाले, चूक करणाऱ्याला शिक्षा मिळायला हवी, पण चूक मान्य करून आयुष्य बदलण्याची संधी मिळायला हवी. तो डोळे पुसत माझ्या मागे चालू लागला. त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणवलं, कधीकधी आयुष्य आपल्याला प्रेमाच्या नावाखाली नाही तर विश्वास, पश्चाताप आणि माणुसकीच्या रूपात नवी नाती देतं. आणि माझ्या आयुष्यातला अध्याय संपला असता तरी माझ्या धीराच्या आयुष्यातला खरा प्रवास सुरू झाला होता. कारण त्याने ठरवलं होतं, ज्या मुलींना कधीकाळी त्याच्यासारखा लोकांनी अंधारात ढकललं त्यांच्यासाठी तो आता आयुष्यभर काम करणार होता. आणि मी त्याच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. नात्यात त्या नावासाठी नाही तर एका चुकीच्या माणसाने योग्य मार्गावर परत येण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणून. 2 वर्षे कशी निघून गेली हे मला कळलंच नाही. त्या काळात आमच्या आयुष्यात खूप काही बदललं होतं. माझ्या धीराने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. तो आता पूर्वीसारखा श्रीमंताच्या मागे धावणारा माणूस राहिला नव्हता. त्याने स्वतःची सगळी बेकायदेशीर संपत्ती पोलिसांच्या तपासात जमा केली आणि त्या पैशातून वाचवलेल्या मुलींसाठी एक छोटंसं पुनर्वसन केंद्र सुरू केलं. सुरुवातीला लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण त्याने कुणाकडूनही सहानुभूती मागितली नाही. तो फक्त काम करत राहिला. ज्या मुली कधीकाळी फसवणुकीला बळी पडत होत्या त्यांना शिक्षण, काम आणि सुरक्षित आयुष्य मिळवून देण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत करू लागला. एक दिवस त्याने माझ्यासमोर एक कागद ठेवला. मी विचारलं, हा काय आहे? तो हसून म्हणाला, त्या केंद्राची सगळी जबाबदारी तुमच्या नावावर केली आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या नावावर का? तो म्हणाला, कारण या सगळ्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणारी एकमेव व्यक्ती तुम्ही होतात आणि मला वाटतं या मुलींना तुमच्यासारखा धाडशी स्त्रीची गरज आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तो कागद हातात घेतला आणि म्हणाले, तू खूप मोठी चूक केली होतीस, पण आज तू त्या चुकीची भरपाई करण्यासाठी आयुष्य देतोयस. कदाचित ही चूक खरी शिक्षा आणि खरी प्रायश्चित्त आहे. तो काहीच बोलला नाही, फक्त माझ्यासमोर मान खाली घालून उभा राहिला. काही महिन्यांनी आमच्या केंद्रात एक नवी मुलगी आली. तिचं नाव होतं आर्या. ती अत्यंत घाबरलेली होती, कुणावरच विश्वास ठेवत नव्हती. एक दिवस ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ताई, तुम्ही मला खरंच सुरक्षित ठेवणार ना? मी तिचा हातात घेतला. हो, आता तुला कोणीही विकू शकणार नाही, कोणीही तुझं आयुष्य ठरवू शकणार नाही. तुझं आयुष्य तू स्वतः ठरवशील. ती माझ्या कुशीत येऊन रडू लागली. त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर माझा धीराचा भूतकाळ उभा राहिला. कधीकाळी ज्याच्यामुळे कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण आज तो माणूस त्याच मुलीसाठी लढत होता. एक संध्याकाळी मी गच्चीत उभी राहून सूर्यास्त पाहत होते. माझा धीर माझ्याजवळ आला. तो म्हणाला, वहिनी, एक गोष्ट सांगू? मी हसून म्हणाले, बोल. तो म्हणाला, त्या रात्री मी तुम्हाला वाचवू शकलो नसतो तर मी आयुष्यभर स्वतःला माफ केलं नसतं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, पण तू मलाच वाचवलंस आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तू स्वतःलाही वाचवलंस. तो काही क्षण शांत राहिला. मला वाटतं
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती पैसा नव्हता. मी विचारलं, मग काय होतं? तो हसला आणि माणुसकी मीही असले. त्या दिवशी मला जाणवलं की आयुष्यात कधीकधी आपण ज्याला आपला सर्वात मोठा शत्रू समजतो तोच आपल्या डोळ्यासमोर स्वतःच्या चुका मान्य करून बदलतो. पण त्याचा बदल त्याच्या शब्दांमुळे नव्हता, तो त्याच्या कृतीमुळे खरा वाटत होता. काही वर्षांनी त्या केंद्रातून शेकडो मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. कोणी शिक्षिका झाली, कोणी नर्स, कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि प्रत्येक वेळी एखादी मुलगी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी आमच्यासमोर उभी राहायची. तेव्हा माझ्या मनात एकच विचार यायचा, ज्याचं आयुष्य अंधारात हरवलं होतं त्यांना पुन्हा प्रकाश दाखवणं हीच खरी श्रीमंती आहे. माझ्या धीराने त्याच्या भूतकाळापासून पळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने तो भूतकाळ स्वीकारला आणि त्यातून शिकून आपलं उरलेलं आयुष्य बदलण्यासाठी वापरलं. आणि माझ्यासाठी या सगळ्या प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली, नातं रक्ताचं असो किंवा मनाचं, त्याची खरी किंमत संकटाच्या वेळी कळते. विश्वास तुटायचा एका क्षणाचा वेळ लागतो, पण तो पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं. त्या दिवशी मी घराचा दरवाजा बंद केला आणि मागे वळून पाहिलं. माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या काळ्याकुट्ट अध्यायाची आठवण अजूनही माझ्या मनात होती, पण त्या आठवणीसोबत भीती नव्हती. होता तो फक्त एक धडा. चुकीच्या मार्गावर कितीही दूर गेलात तरी परत येण्याची इच्छा खरी असेल तर आयुष्याला नवी सुरुवात देता येते. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यातील त्या रहस्यमय प्रवासाचा शेवट झाला. पैशासाठी सुरू झालेली काळी कहाणी शेवटी माणुसकीच्या विजयाने संपली. कारण शेवटी पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी काहीच कायम राहत नाही. कायम राहतं ते फक्त आपण दुसऱ्याच्या आयुष्यात केलेलं चांगलं काम. आणि म्हणूनच आजही मी त्या मुलींना जेव्हा पाहते तेव्हा मनापासून म्हणते, आयुष्याने तुम्हाला एकदा फसवलं असेल पण तुमचं भविष्य अजूनही तुमच्या हातात आहे. हीच माझ्या कथेची खरी शिकवण होती. आणि याच शिकवणीसोबत माझ्या आयुष्याच्या त्या काळोख्या अध्यायावर कायमचा पडदा पडला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.